ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, हा निष्कर्ष आपल्या बंधू भगिनींना सहज काढता यावा यासाठी मी क्रमशः कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये मी एक आवाहन करतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसारच एका बंधूंनी ऑइल इंडिया ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ऑइल इंडिया व ऑइल इंडिया ही कंपनी ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ऑइल इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत रिलायन्स, ONGC, पेट्रोनेट LNG, प्रभा एनर्जी, दीप इंडस्ट्री, विडॉल कॉर्पोरेशन, HOEC, जिंदाल ड्रिलिंग. तर प्रिय बंधू भगिनींनो, ऑइल इंडियासारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत. त्यापैकी कोणत्या कंपनीचा किंवा तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. प्रिय बंधू भगिनींनो, आज दिनांक आहे 1 ऑगस्ट 2025 व आज ऑइल इंडिया ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 434 रुपये होती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. तर ऑइल इंडिया ह्या कंपनीचा 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीचं सुमारे 13 महिन्यात त्या कंपनीच्या एका शेअरची जास्तीत जास्त किंमत किती झालेली तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे 52 वीक लो. तर ऑइल इंडिया ह्या कंपनीचा 52 वीक हाय जर बघितला तर तो आहे 767 रुपये व 52 वीक लो जर बघितला तर तो आहे 325 रुपये. प्रिय मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ऑइल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 264 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास ऑइल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 83 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास ऑइल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 75 रुपयाला मिळत होता. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. तर ऑइल इंडिया ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवल जर बघितले तर ते आहे 70,602 करोड रुपये. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा.
म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर ऑइल इंडिया ह्या कंपनीला 2025 साली 7,098 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 6,523 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 9,850 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 6,607 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 3,617 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे जे मालक आहेत तर ते कोणते कोणते घटक किती किती टक्के आहेत हे पाहणे. तर ऑइल इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांच्याकडे ऑइल इंडिया ह्या कंपनीचे 56.66% शेअर्स आहेत. पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यांच्याकडे 28.28% शेअर्स आहेत. पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांच्याकडे ऑइल इंडिया ह्या कंपनीचे 8.16% शेअर्स आहेत. तर प्रिय बंधू भगिनींनो, आपण आत्ता ऑइल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, ऑइल इंडिया ह्या कंपनीला 2021 साली 3,617 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत जाऊन 2025 साली 7,098 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच ऑइल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 264 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 83 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 75 रुपयाला मिळत होता, तोच ऑइल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 434 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच काय, थोडक्यात काय, ऑइल इंडिया ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 264 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 5 वर्षापूर्वी 83 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 10 वर्षापूर्वी 75 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही. समजा आपण अभ्यासासाठी एक शेअर जर पकडला तर 10 वर्षापूर्वी ऑइल इंडिया ह्या कंपनीत 75 रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला 434 रुपये झालेले आहेत. थोडक्यात काय, तर 75 रुपयाचे 10 वर्षात 434 रुपये झालेले आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. प्रिय बंधू भगिनींनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, तर ऑइल इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 56.66% आहे म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी उत्तम असते तिच्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते. तर ऑइल इंडिया ह्या कंपनीत ते 50%च्या वर म्हणजे 56% आहे. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ऑइल इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ऑइल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासातून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ऑइल इंडिया ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढत आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून जास्त आहे. त्यामुळेच ऑइल इंडिया ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी किती जरी उत्तम असली, गुंतवणुकीसाठी उत्तम असली तरी ती 52वी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा निगेटिव्ह बातम्या तसेच जागतिक मंदी ह्या कारणामुळे कोणतीही किती जरी उत्तम कंपनी असली तरी ती 52वी खायपासून कोणत्याही कारणाने खाली आल्यास, म्हणजे तिची किंमत खाली आल्यास ती
ती गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी असते. तर ऑइल इंडिया ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून सध्या जेव्हा खाली येईल तेव्हा गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. आपल्या ऐपतीनुसार ऑइल इंडिया ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास, म्हणजे जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा खाली येईल तसं टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास उत्तम आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ऑइल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींची ऑइल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ व त्याचे निष्कर्ष असणारे व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे क्रमशः व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करणार आहोत. तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तरी आपल्या चॅनलवरील जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.